गढ़चिरौली जिले के चामोर्शी में एक नाबालिग बालिका के साथ कथित दुष्कर्म की घटना के बाद पूरे क्षेत्र में भारी आक्रोश फैल गया। घटना के विरोध में हजारों नागरिक सड़कों पर उतर आए और आरोपी के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग को लेकर जोरदार प्रदर्शन किया। लोगों ने मुख्य मार्ग पर चक्का जाम कर दिया तथा चामोर्शी पुलिस थाने का घेराव करते हुए आरोपी को कड़ी से कड़ी सजा देने की मांग की। प्रदर्शन के कारण करीब 2 घंटे तक यातायात पूरी तरह बाधित रहा। सड़क के दोनों ओर वाहनों की लंबी कतारें लग गई और हजारों वाहन जाम में फंसे रहे। प्रदर्शनकारियों ने मामले की सुनवाई फास्ट ट्रैक कोर्ट में कर पीड़ित बालिका को शीघ्र न्याय दिलाने की मांग उठाई। प्रदर्शन में शामिल नगर सेवकों ने कहा कि ऐसे जघन्य अपराध करने वालों को किसी भी कीमत पे बख्शा नहीं जाना चाहिए और दोषी को कठोरतम सजा मिलनी चाहिए। लोगों का कहना है कि पीड़िता परिवार को जल्द से जल्द न्याय मिलना चाहिए ताकि समाज में कानून के प्रति विश्वास बना रहे। घटना के बाद पूरे क्षेत्र में भय और चिंता का माहौल बना हुआ है। अभिभावकों ने बच्चों की सुरक्षा को लेकर गंभीर चिंता व्यक्त करते हुए कहा कि इस तरह की घटनाओं से समाज में असुरक्षा की भावना बढ़ रही है। घटना के विरोध में चामोर्शी शहर के व्यापारियों और दुकानदारों ने भी स्वेच्छा से अपने प्रतिष्ठान बंद रखे। व्यापारियों ने पीड़ित परिवार के समर्थन में एकजुटता दिखाते हुए आरोपी के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई करने की मांग की। व्यापारी संगठनों का कहना है कि दोषी को कड़ी सजा मिलनी चाहिए ताकि भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति न हो। स्थिति की गंभीरता को देखते हुए पुलिस और प्रशासनिक अधिकारी आंदोलन स्थल पर पहुंचे। अधिकारियों ने प्रदर्शनकारियों को आश्वस्त किया कि मामले की निष्पक्ष जांच की जा रही है और कानून के अनुसार आवश्यक कार्रवाई की जाएगी। प्रशासन के आश्वासन के बाद नागरिकों ने अपना आंदोलन समाप्त कर दिया, लेकिन क्षेत्र में अब भी आक्रोश का माहौल बना हुआ है। लोगों का कहना है कि पीड़िता बालिका को न्याय मिलने तक उनकी लड़ाई जारी रहेगी। यह घटना एक बार फिर बच्चों की सुरक्षा और महिलाओं के खिलाफ अपराधों को लेकर गंभीर सवाल खड़े करती है। अब पूरे क्षेत्र की निगाहें जांच और न्यायिक प्रक्रिया पर टिकी हुई है। अधीक्षक, आज रोजी तुमच्या समोर एक मुख्य विषयाबद्दल थोडा क्लॅरिफिकेशन आणि सूचना देणे इथे उपस्थित आहे। तुमच्या मागणीनुसार 8 जून 2 दिवस आधी पूर्वी चामोर्शी शहरामध्ये एक छोटीशी मुलीसोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे। त्याबद्दल चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा नोंद आहे आणि आरोपी अटक आहे। या केसमध्ये जे काही डिटेल्स आहे मागचे 2 दिवसापासून मी एकदम सिरियस आणि डिटेल आढावा घेतलेला आहे। काल रात्रीपासून या केसवर आपण काय काय करू शकतो न्याय देण्यासाठी त्याच्याबद्दल पण खूप चर्चा झाली आहे। तुमच्यापैकी 7-8 लोक माझ्याशी आता पण पुढचं काय करायला पाहिजे याबद्दल चर्चा केली आहे। इथे जमलेले सगळ्या बंधू बहिणींसाठी मी सांगू इच्छितो की या केसमध्ये गडचिरोली पोलीस दल काय करणार आहे। आरोपी अटक आहे। सर्वांत प्रथम या केसचे जो तपास आहे गडचिरोली सब डिव्हिजनचा एसडीपीओ आहे IPS अधिकारी अनिकेत हिरडे साहेब त्यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आलेली आहे। आजपासून केसचा तपास एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते करणार आहे। मी पण त्यांना मार्गदर्शन करणार आहे। या केसमध्ये जे काही पुरावा पॉसिबल आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जबाब नोंदविणे लोकांचे साक्ष नोंदवणे जे काही पॉसिबल आहे ती सगळ्या गोष्टी आम्ही एकदम सखोल तपास करून एक चांगला चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करणार आहे। चार्जशीट दाखल करण्यासाठी मी त्यांना तपास अधिकाऱ्याला मॅक्सिमम 30 दिवसाचा मुदत दिलेला आहे, टार्गेट दिलेला आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि गॅरंटी देतो 30 दिवसात ॲज मच एज पॉसिबल लवकरात लवकर या केसमध्ये माननीय कोर्टात चार्जशीट दाखल होईल। त्याच्यानंतर आरोपीबद्दल आरोपी मला माहिती आहे आणि आम्हाला पण ऑलरेडी आढावा घेतलेला आहे की हे पूर्वीचा पण एक गुन्हेगार आहे आणि त्यांचा एक सवय आहे की असे लैंगिक अत्याचार करण्यामध्ये। आरोपीला माननीय कोर्टाला विनंती करून जे काही कागदपत्र सादर करणे ते सगळं करून त्यांना जामीन भेटू नये। जोपर्यंत या केसमध्ये गंभीर शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवण्यासाठी जामीन होऊ नये यासाठी जे काही पोलीस दलाला करावं लागेल हे मी करणार आहे। त्याचा आश्वासन तुम्हाला मी आज इथे देतो। तिसरा विषय आहे हे केसच्या चार्ज फ्रेमिंग आणि कोर्टमध्ये जो ट्रायल निकाल काढण्यापर्यंत जो ट्रायल होणार आहे ट्रायलसाठी आम्ही स्वतः जज साहेबांना भेटून
फास्ट ट्रॅक मध्ये एक केस घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. माझे बोलणे झालेले आहे ऑलरेडी याबद्दल. बोलतो ॲट ए टाइम एक गोष्टवर बोलतो मी. या केसचा ट्रायल रोज होईल आणि जे लवकरात लवकर या केसमध्ये न्याय भेटला पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद आहे जे गंभीर शिक्षा भेटल्या पाहिजे त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आणि दुसरा गोष्ट आहे डॉक्टरची. मला आता तुम्ही लक्षात आणून दिले की डॉक्टरचा बिहेवियर चांगलं नाही आणि त्यांच्या बोलण्यास आणि जे काही शब्द वापरलेले त्यांनी जे बरोबर नाही म्हणून त्याचा पण मी गंभीर दखल घेतलेली आहे. इथून झाल्यानंतर एकदा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बसून ही जी घटना घडलेली आहे हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी त्याच्या सखोल चौकशी करतो. जे काय ड्युटी डॉक्टर जे काय स्टाफ होते इथे कोण कोण होय काय आहे एक चौकशी करून एक रिपोर्ट देतो. त्याच्यानंतर वरिष्ठ स्तरावर एक आढावा घेऊन एक बैठक घेऊन असे सारखा इन्सिडेंट परत होऊ नये इन फ्युचर कोणत्याही पीडितासोबत महिलासोबत या मुलीसोबत डॉक्टरच्या स्तरावर या हॉस्पिटल स्तरावर या पोलीस स्टेशन स्तरावर होऊ नये म्हणून एक SOP काय करायचे काय नाही करायचे हे पण आपण अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दलामार्फतीने जे काही लागेल मी करून देतो असे इथे उपस्थित बंधू बहीण मुला मुली सर्व नागरिकांना आश्वास देणं इच्छितो. गडचिरोली पोलीस दल या केसला गंभीर दखल घेतलेले आहे. जे लॉजिकल एंड आहे जे काही न्याय भेटला पाहिजे त्यासाठी 100% नक्कीच कारवाई होईल. गडचिरोली पोलीस दलाचा प्रमुख म्हणून तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आश्वासन देतो. जय हिंद.